नमस्कार, मी महेश कुलकर्णी, संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा. 4 ऑक्टोबरपासून सातारमध्ये हिप्नोथेरपिस्ट हा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होत आहे. प्रत्येक शनिवारी दुपारी 2 वाजता चालणारा हा प्रोग्राम आहे. 2 ते 4:30 असं प्रत्येक शनिवारी असणार. असं 4 महिने कालावधीचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. हिप्नोथेरपीच्या माध्यमातून अनेक मानसिक आजार, शारीरिक आजार आणि मानसिक स्थिती बदलवण्याची ताकद जर का कशामध्ये असेल तर ती हिप्नोथेरपीमध्ये आहे. अनेक गोष्टी आपण बघत असतो की आपला सकाळी आपली जी मूड असतो तो 1 तासाभराने 1.5 तासांनी बदललेला असतो. त्याच्यासाठी कारण क्षुल्लक होतं. काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घडतं आणि आपल्याला पराकोटीचा राग येतो किंवा आपलं मन दुखावलं जातं, नाराज होतं, अपमानित होतो. अनेक गोष्टी ज्या काही घडतात या कुठं घडतात, कशावर घडतात, हे सगळ्या मनाशी संबंधित, मनावर परिणाम करणाऱ्या घटना असतात. आणि त्यामुळं तो दिवस, तो तास, तो क्षण आपला चांगला किंवा वाईट होतो. खूप छान वाटतं, आनंदी होतं. हेही सगळं जे घडतं, या सगळ्या ज्या भावना आहेत, या सगळ्या भावना याचा संबंध शरीर आणि मन याच्याशी आहे. त्याच्यामधला मन हा जो काही भाग आहे तो व्यापलेला आहे. संपूर्ण शरीराला, आपल्याला, संपूर्ण जगाला व्यापलेला जर काही असेल तर ते मन आहे. आणि या मनाचा ठाव भल्यांना लागत नाही असं आपण म्हणत असतो. शरीराचे जसे आजार असतात तसे मनाशी असतात. त्याला मानसिक रुग्ण आपण म्हणतो, मनोरुग्ण आपण म्हणतो. केवढी मोठी लेबल लावून टाकलेलं असतं मनोरुग्ण. मनाला आजार झाला तर तो मनोरुग्ण. जर का याला एखाद्याला सर्दी झाली, खोकला झाला तर त्याला व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप आला, आजारी असं म्हणतो आपण. डॉक्टरांकडे जातात, गोळ्या घेतात, औषधं घेतात, कोणी होमिओपॅथीकडे जातात, कोणी नॅचरोपॅथीकडे जातात आणि 2-3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये तो ठणठणीत बरा होतो. मनाला आजार झाला आहे असं जेव्हा चर्चा होते त्यावेळी ते लेबल कायमस्वरूपी त्याच्या कपाळावर लागतं. कायमस्वरूपी तो मनोरुग्ण म्हणून त्याच्याकडे बघायला लागतात. आणि तो जो व्यक्ती असतो तोही स्वतःला इतका अंडरएस्टिमेट करतो, स्वतःला एवढं दाबून टाकतो की त्याच्यातून मी उभा राहू शकतो हा विश्वासच स्वतःमध्ये येत नाही. किंबहुना अनेक तज्ज्ञसुद्धा हे सांगत नाहीत की तुम्ही बरे व्हा. तेवढा विश्वास त्यांच्याकडे पण नसतो. हिप्नोथेरपी अशी थेरपी आहे की जी मनावर अत्यंत परिणाम करते. आणि अनेक मानसिक आजार जे खरं तर झालेच नाही आहेत, हे स्वतःच्याच मनाचा खेळ आहे, विचारांचा खेळ आहे, असे आजार घेऊन बसलेले आहेत. डोक्यावर घेऊन बसले, त्याचं ओझं घेऊन बसले. या एका ट्रान्समध्ये, एका बैठकीला हे आजार निघून जातात. भीती वाटते, स्वप्न पडतात, उगाचच प्रत्येक ठिकाणी मला पुढं केलं तर काय असं दडपण येतं, मला जर कोणी काही प्रश्न विचारला तर काय असं दडपण येतं, चालताना ठेच लागेल का काय याची भीती वाटते, कुठं झाडावरनं आपण पडू का काय अशी भीती वाटते, झाडच डोक्यावर पडेल अशी भीती वाटते. एक ना अनेक भीती, त्याला फोबिया म्हणतात. या सगळ्या ज्या भीती आहेत हे कशाशी वाटतात, कशाशी संबंधित आहे, सगळं मनाशी संबंधित आहे. काय ताकद आहे, प्रचंड ताकद असते माणसाची. प्रत्येक वेळी ती उपयोगात येते का नाही. जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळी सैनिक अचाट पराक्रम करून टाकतो की त्यालाही विश्वास बसत नाही. मी कसं केलं हे, मी त्या शत्रूला कसा मारला, मी बॉम्ब कसा टाकला, मी त्यांच्या गोटात गेलो कसं, हे सगळं त्यावेळी येतं. आणि हे कुठून येतं, ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा मनाची आहे. आणि मनाच्या ज्या अवस्था आहेत, हे सुप्त अवस्थेमधलं जे मन आहे हे अत्यंत ताकदवार आहे. आणि या मनाच्या ज्या अवस्था आहेत ती ताकद आहे, ती ओळखायची, त्याचा वापर करायचा आणि मग स्वतःमध्ये बदल घडवायचे. किंबहुना जर का या मनाला काही त्रास झाला असेल, विकार झाला असेल, जर त्याला काही वेष्टलं असेल, त्याला वेढलं असेल तर त्या वेड्यातून त्याला बाहेर काढायचं. त्या व्यक्तीला स्वतःपासून इतरांनाही, स्वतःमध्ये सुद्धा हे बदल करता येतात, तसंच दुसऱ्यांमध्ये करता येतात. ते कायमस्वरूपी राहतात. किती फायदे सांगू हिप्नोथेरपीचे. एखादा मुलगा असेल तर तो मुलगा घडतोय आणि तो जो घडतोय त्याला मोठं घडवायचं असेल तर हिप्नोथेरपीसारखं ताकदवान टूल नाही आहे. आपण जे काही बाहेर बघतो ना आता, इन्स्टंट हिप्नोसिस झाला, अरे अचानक एकदम पडला, त्याने काय होणार आहे, अचंबित होणार आहात तुम्ही. हिप्नोटाईज करणं हे सायन्स आहे, कोणालाही येणार आहे, कोणालाही. त्याने शिकला, स्टेप बाय स्टेप सायन्स ते समजून घेतलं, हिप्नोटाईज होणार आहे. पण हिप्नोटाईज नुसता होऊन उपयोग नाही आहे. तर ती ज्या 4ही अवस्था आहेत मनाच्या, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत मनाच्या, त्या अवस्था तुम्हाला कळल्या पाहिजेत. त्या अवस्थेमध्ये काय काम केलं जातं, त्या अवस्थेचा उपयोग कसा करून घ्यायचा असतो, हे सगळं जर तुम्हाला समजायचं असेल
तर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणारं महाराष्ट्रातला एकमेव ठिकाण आहे सातारा. 20 वर्षापेक्षा जास्त काळ आपण हिप्नोथेरपी शिकवतोय. एवढा मोठा कोर्स 4 महिने प्रत्येक शनिवारी फिजिकल प्रत्यक्ष शिकणं हा भाग कोणीही शिकवत नाही. त्यातूनही आपण शेवटचा महिना अलाऊ करतो, तुम्ही कोणाला घेऊन या, तर त्याला तुम्ही हिप्नोटाईज करा आणि त्याला होणारे त्रास आहेत ते काढून टाका समोर क्लासमध्ये. हे कोणी करत नाही, हे आपण इथं करतो. इतकं सगळं होऊन आपल्या फीज आहेत त्या फार कमी आहेत. 9,500 एवढीच फी आहे. त्यापैकी 1,000 रुपये भरून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि 4,000 रुपये 4 तारखेला भरायचे, म्हणजे 5,000 रुपये तुमचे कंप्लीट होतात आणि राहिलेले 4,500 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यात भरायचे आहेत 1 महिन्यानंतर. या पद्धतीने कोणी शिकवत नाही हो. सर्टिफिकेशन होतं आणि ट्रेनिंग झाल्यावरही पुढं 2 वर्ष मार्गदर्शन केलं जातं. काही अडचणी होत्या तुम्हाला लागणारा सपोर्ट सगळा मिळतो. बघत असाल स्टेज शोज करणारा हिप्नोटिझमचे, तुम्हीही करू शकणार आहे. कोणाला हिप्नोटाईज करू शकाल, ही सगळी कामं करा. आर्थिकचं गोष्ट बघूया. पैसे मिळतात का ह्यातून? किती पैसे मिळतात? एक ट्रान्स ज्याला म्हणतात, एकदा हिप्नोटाईज करायला आणि तुम्ही त्याच्यावरती काम करायला मिनिमम कमीत कमी 3,000 रुपये घेतले जातात सध्या. 3,000पासून 15,000पर्यंत पैसे एका ट्रान्सला घेतले जातात. एका व्यक्तीला किमान 2 ते 3 वेळा तुम्हाला ट्रान्स द्यायला लागतो आठवड्याच्या कालावधीनंतर, 4 दिवसाच्या कालावधीनंतर. म्हणजे एक व्यक्ती तुम्हाला 9,000 ते 10,000 रुपये मिळवून देतो. अशा दिवसभरामध्ये 5च केसेस तुम्ही केल्या 3,000 रुपयाच्या, तर 5 त्रिक 15,000 रुपये एका दिवसाची इन्कम आहे. मिनिमम 15,000 रुपये. 10,000 रुपये जरी रोज मिळवायला लागलात तर हिशोब करा, कोण तुम्हाला एवढा पगार देतं, एवढे पैसे कुठल्या व्यवसायात मिळतात. भांडवल काय लागतं याला? काही नाही. तुमचं बोलणं आणि स्किल, तुमच्याकडे असणारं नॉलेज, अभ्यास, हेच भांडवल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे रोजचे 10,000 रुपये मिळवून देणं हा व्यवसाय दुर्लक्षित करण्यासारखा नाही आहे. चांगले चांगले लोक कष्ट करतात दिवसभर, तेव्हा कुठंतरी 1,000 रुपये मिळतात. दिवसभर गेल्यानंतर, दिवसभर काम केल्यानंतर 1,00,000 रुपयाचं पॅकेज, 12 लाखाचं पॅकेज मिळालं. म्हणजे किती काम केलं बघा. इतके शिकलेत. आणि हा भाग मी तुम्हाला का सांगतो, तर याच्यातून पैसे मिळतात, पण कौशल्य यायला लागेल, शिकायला लागेल, नॉलेज यायला लागेल. आणि हे नॉलेज द्यायचं काम इथं उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रामध्ये केलं जातं. अनेक हिप्नोथेरपिस्ट आत्ता महाराष्ट्रामध्ये काम करतात. अनेक लोकांना चांगला सुखाचे दिवस दाखवलेले आहेत, चांगला हात दिलेला आहे, हँड होल्डिंग ज्याला म्हणतात. अनेक लोक जे डिप्रेशनमध्ये गेलेले होते, अनेक लोक जे मानसिक आरोग्य त्यांचं बिघडलेलं होतं, ते लिलया ठीक झालेले तुम्हाला दिसतात. ही ताकद आहे, सुप्त मनाची ताकद आहे. अनेक मोठी मोठी कामं या पद्धतीने करता येतात. अनेक घडवता येतात, खेळाडू घडवता येतात, कलाकार घडवतात. खूप गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. कामही तेवढंच आहे. वेळ घालवू नका. 3 किंवा 4 ॲडमिशन देता येणार आहेत. जवळजवळ ॲडमिशन थांबायच्या मार्गावर आहेत. तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. काही शंका असेल तर मला फोन करा. स्क्रीनवर दिसणारा जो नंबर आहे तो गुगल पे, फोनपे, व्हॉट्सअपचा आहे. तिन्हीच आहे. 1,000 रुपये तुम्हाला गुगल पे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरायचे. त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे. तुमचं नाव आणि गावाचं नाव एवढं टाकायचं आहे. लांबून लांबून लोक येतात. अनेक लोक तुम्हाला आत्ता क्लासला दिसतील जे ओव्हरनाईट प्रवास करून येणार आहेत शिकण्यासाठी. अनेक वर्ष आपण शिकवतोय. सातारमध्ये का लोक येतात? प्रत्येक ट्रेनिंग सातारमधलं क्वालिटीचं असतं आणि तुम्हाला सगळं शिकायला मिळतं. त्यासाठी हे ट्रेनिंग आहे. ज्यांना यायचं आहे, ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर घ्या. पुढच्या वर्षी, वर्षातून एकदाच हे ट्रेनिंग असतं. पुढच्या वर्षी या ट्रेनिंगची फी 16,500 रुपये होणार आहे. 9,500 रुपये या फीमधली ही शेवटची बॅच आहे. त्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. काही शंका असेल तर मला फोन करा. धन्यवाद.